नमस्कार सर्वांना मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे, आज आपला टी पेपर झालेला आहे आणि मी पेपर 1 व पेपर 2चे आन्सर की आपण घटकनिहाय लगेच टाकतच आहोत. आपण या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे घटक व त्यावरील अपेक्षित उत्तरे घेतलेली आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला उत्तरे किती पडतील याची तुम्हाला माहिती मिळून जाईल. तर आपण वेळ न वाया घालवता या व्हिडिओची सुरुवात करू. पहिला प्रश्न असा होता, खाली दिलेल्या विधानामध्ये वाढीसंदर्भात कोणते विधान योग्य आहे? खालील दिलेल्या विधानांमध्ये वाढीसंदर्भात कोणते विधान योग्य आहे? तर यासाठी बरोबर पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 2, वाढ ही अनुवंशिक असते. पुढचा प्रश्न, खालील दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते, हे अयोग्य विधान आहे. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? खाली दिलेल्या विधानामध्ये संवेदनाविषयीचे कोणते विधान योग्य नाही म्हटलं, तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल, बाह्य उद्दीपकाविषयीचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना. तर हे विधान योग्य होणार नाही. पुढचा प्रश्न आहे, आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. या समष्टीवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही? तर यासाठी बरोबर पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 2, कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे असते. पुढचा प्रश्न, प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनचक्षुपुढे उभे राहते, ती प्रतिमा होय. प्रतिमाविषयी खालीलपैकी विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? तर यासाठी बरोबर पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 2, प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होतात. पुढचा प्रश्न, पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परिकथा, भूताखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात? तर यासाठी बरोबर पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 2, अनिर्बंध कल्पना. पुढचा प्रश्न, पूर्वानुभवांच्या विविध अंकांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेले आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, नॉर्मन एल मन. पुढचा प्रश्न, खालील दिलेल्या विचार प्रक्रियाबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नाहीत मानलेलं आहे? तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2, संबोध निर्माण करीत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक आहे. तर हे पर्याय उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहू, गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेचे 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? तर यासाठी पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल, पद्धती. पुढचा प्रश्न पाहू, गेसिल यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला आहे. तर कोणत्या गोष्टीवर भर दिला आहे? तर यासाठी बरोबर उत्तर येईल, अध्ययन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी टिंबटिंब हे औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, सॉक्रेटसची उपपत्ती. पुढचा प्रश्न पाहू, सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता टिंबटिंब आहेत. तर यासाठी मित्रांनो थोडं कन्फ्युजन आहे. इथं मी जॉन डे करू शकतो, पण इथं पियाजे उत्तर यायला पाहिजे, जे आपल्या पर्यायामध्ये दिलेलं नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी टिंबटिंब हा मनोसामाजिक घटक आहे. मनोसामाजिक घटक येतं पर्याय क्रमांक 2, संस्कृती, जो व्यक्तिमत्वावर परिणाम करतो. पुढचा प्रश्न आहे, मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावाच लागतो. यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करत असतात? तर यासाठी पर्याय उत्तर येईल आपलं योग्य पर्याय क्रमांक 4, हे 4ही सुद्धा समर्थन करत असतात. पुढचा प्रश्न आता पाहू, ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते, तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तनविषयक 3-4 पर्याय दिलेले असतात, त्यास टिंबटिंब म्हणतात. तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1, साधक अभिसंधान. पुढचा प्रश्न, व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्याकडून घडवून आणण्यासाठी टिंबटिंब हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4, अभिसंधान. पुढचा प्रश्न पाहू आपण,
शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार टिंब यांनी मांडलेले आहेत. तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 हिपोक्रेटस यांनी मांडलेले आहे. पुढचा प्रश्न, अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्त्व समजून घेणे, विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्रे काढणे ही अध्ययन संक्रमणाचे टिंब आहे. तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 सामान्यीकरण उपपत्ती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणा चक्राचा योग्य क्रम दाखवतो? तर यासाठी पर्याय क्रमांक 3 पहिलं गरज, मग अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे, मग समाधान. पुढचा प्रश्न, सॅलवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नाही? तर यासाठी थोडं कन्फ्युजन मित्रांनो, मी याचं 4 उत्तर सांगू शकतो. भावनांची जाणीव. पुढचा प्रश्न पाहू, मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी कोणता उपयुक्त नाही? तर यासाठी बरोबर पर्याय पर्याय क्रमांक 3 येईल उत्तर. पर्याय क्रमांक 3 वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करावा. तर पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. पुढचा प्रश्न, धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकते, याबाबत खालील दिलेल्या जोड्या जोडून योग्य जोड्यांचा पर्याय सांगा. तर यासाठी बरोबर पर्याय असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहू, ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यवस्तूतील परस्पर संबंध, कार्यकरण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले जाते व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला टिंब स्मृती म्हणतात. तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 तार्किक स्मृती म्हटल्या जाते. पुढचा प्रश्न आहे, स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीचे आधारभूत तत्त्वे आहेत? तर यासाठी बरोबर शिक्षण पद्धती येईल उत्तर पर्याय क्रमांक 2 डाल्टन पद्धती. पुढचा प्रश्न, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासून आपली उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ती टिंब या प्रकारची संरक्षण यंत्रणा असते. तर यासाठी बरोबर पर्याय येईल उत्तर पर्याय क्रमांक 4 तादात्म्य. पुढचा प्रश्न, नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य, सानिध्य इत्यादी नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात असे मत मांडून साहचर्यवादावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सादर केली? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. स्किनर यांनी सादर केली. पुढचा प्रश्न पाहू. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञान या विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती शोधून काढली? तर यासाठी बरोबर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 संशोधन ही पद्धती शोधून काढली. पुढचा प्रश्न, स्किनरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर यासाठी बरोबर पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 2 प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची असणे. पुढचा प्रश्न पाहू आपण. खालील 3 उपागमांनी त्यांच्याशी संबंधित आशयातील फरक दिलेला आहे, त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर यासाठी बरोबर पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो, आपण पेपर 2 मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे आपण जे प्रश्न आलेले होते तर त्याचे आपण अपेक्षित उत्तरे घेतलेली आहेत आणि हेच बरोबर येतील अशी माझी सुद्धा खात्री आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.